महाराष्ट्रात सध्या एका अधिकाऱ्याभोवती असं वादळ उठले की त्याची चर्चा मंत्रालयापासून विधानसभेपर्यंत आणि सोशल मीडियापासून सामान्य जनतेपर्यंत सर्वत्र सुरू आहे. हा अधिकारी म्हणजे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे. ज्या अधिकाऱ्याने भेसळखोर, गुटखा माफिया, ड्रग्ज नेटवर्क आणि नियम मोडणाऱ्या हॉटेल्सवर धडक कारवाई सुरू केली आहे. त्याच अधिकाऱ्याच्या बदलीसाठी तब्बल 250 कोटी रुपये जमा केल्याचा खळबळजनक आरोप आता समोर आलेला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हा दावा करताच महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. खरंच तुकाराम मुंडे यांच्या मागे कोण लागलं आहे? त्यांच्या कारवाईमुळे कोणाचे आर्थिक हितसंबंध धोक्यात आले आहेत? आणि महाराष्ट्रात सुरू असलेली ही मोहीम नेमकी किती मोठी आहे? आज आपण या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आढावा घेऊयात. नमस्कार, मी शनाया. तुकाराम मुंडे हे नाव महाराष्ट्रासाठी अजिबात नवीन नाही. आपल्या कडक आणि तडफदार कामकाजासाठी ओळखले जाणारे मुंडे जिथे गेले तिथे त्यांनी शिस्त आणि कारवाईचा ठसा उमटवलाय. आता अन्न आणि औषध प्रशासन विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी राज्यभरात भेसळखोर आणि नियम मोडणाऱ्यांविरोधात मोठी मोहीम सध्या सुरू केलेली आहे. सुरक्षित अन्न निरोगी महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत FDA कडून राज्यभर तपासण्या सुरू करण्यात आल्या आहेत. या तपासण्यांमध्ये अनेक धक्कादायक बाबी या समोर आलेल्या आहेत. आपण त्या पाहिलेले देखील आहेत. अनेक ठिकाणी अस्वच्छ वातावरण, अन्न तयार केलं जातं, पुन्हा पुन्हा वापरलेल्या तेलात खाद्यपदार्थ बनवले जातात, निकृष्ट दर्जाचं पॅकेजिंग वापरलं जातं. अनेक आस्थापनांमध्ये अन्न सुरक्षा नियमांचं उघड उल्लंघन होत असताना देखील आढळून आलं आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत असल्याचं FDAचं म्हणणं आहे. त्यामुळेच आता तुकाराम मुंडे यांनी स्पष्ट शब्दात असा इशारा दिलाय की राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, धाबे, इटरीज आणि अन्न प्रक्रिया करणाऱ्या आस्थापनांनी नियमांचं पालन केलं पाहिजे आणि नियम मोडणाऱ्यांना कुणीही वाचवू शकणार नाही. या मोहिमेतील सर्वात चर्चेचा विषय ठरलाय तो म्हणजे मोफत पिण्याच्या पाण्याचा नियम. मुंडे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की ग्राहकांना पिण्यायोग्य आणि सुरक्षित पाणी मोफत उपलब्ध करून देणं ही प्रत्येक हॉटेल आणि रेस्टॉरंटसाठी बंधनकारक असणार आहे. ग्राहकांवर बाटलीबंद पाणी खरेदी करण्याची सक्ती आता करता येणार नाहीये. जर ग्राहकाने स्वतःहून बाटलीबंद पाणी मागितलं असेल तर ते देता येणार आहे. पण सुरक्षित पिण्याचं पाणी मोफत उपलब्ध असलं पाहिजे. यासाठी प्रत्येक आस्थापनाने ग्राहकांना दिसेल अशा ठिकाणी सूचना फलक लावणं देखील आवश्यक करण्यात आलेलं आहे. या नियमांची अंमलबजावणी न केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देखील मुंडे यांनी दिलेला आहे. याशिवाय ग्राहकांसाठी स्वच्छता सुविधांबाबतीतही महत्वाचे निर्देश जारी करण्यात आलेले आहेत की ग्राहकांना सुरक्षित पाणी, हँडवॉश, साबण आणि टॉवेल उपलब्ध करून देणं आता आवश्यक असल्याचं सांगण्यात आलं आहे. फक्त ग्राहकांसाठीच नाही तर हॉटेलच्या किचनसाठी देखील कठोर नियम करण्यात आलेले आहेत. जसे की किचनच्या भिंती आणि फ्लोअर वॉशेबल टाईल्सचे असावेत, त्यातून पाणी झिरपू नये, किचन मध्ये पुरेशी हवा खेळती असावी आणि एक्सॉस्टची व्यवस्था देखील असावी. कच्चा माल ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग असावा, अन्न तयार करण्यासाठी स्वतंत्र विभाग असावा, कच्चे आणि शिजवलेले अन्न हे वेगळे ठेवले पाहिजे, शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ स्वतंत्र ठेवलं पाहिजे. तसेच अन्न तयार करण्याच्या ठिकाणी माशा, झुरळं, पाल आणि उंदराचा प्रादुर्भाव नसावा. नियमित पेस्ट कंट्रोल करणं आवश्यक आहे. इलेक्ट्रॉनिक फ्लाय ट्रॅप बसवण्याचे देखील निर्देश सध्या देण्यात आलेले आहेत. एकीकडे ही कारवाई सुरू असतानाच दुसरीकडे तुकाराम मुंडे यांच्या भोवती मोठं राजकीय वादळ सध्या निर्माण झालेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जे आमदार आहे जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत अत्यंत गंभीर आरोप केलाय की आव्हाड यांच्या म्हणण्यानुसार FDA आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या बदलीसाठी तब्बल 250 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. आव्हाड यांनी हा दावा केलाय की ड्रग्ज लॉबी, काही मेडिकल कंपन्या आणि इतर आर्थिक हितसंबंध असलेले गट एकत्र येऊन तुकाराम मुंडे यांच्या विरोधात काम करतायत असं त्यांनी म्हटलंय आणि पुढील काही दिवसात ते नावानिशी सर्व माहिती सार्वजनिक करणार आहेत. या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात सध्या खळबळ उडाली आहे. कारण हा आरोप केवळ बदलीपुरता अजिबात मर्यादित नाही तर त्यामागे मोठ्या आर्थिक आणि गुन्हेगारी नेटवर्कचा संबंध असल्याचं सूचित करत आहे. आव्हाडाने एक धक्कादायक खुलासा केलाय की ते म्हणाले की तुकाराम मुंडे यांनी कारवाई सुरू केल्यानंतर अनेकांचे आर्थिक स्रोत बंद झाले आहेत. ड्रग्ज, भेसळ, गुटखा आणि इतर बेकायदेशीर व्यवहारांवर मोठा परिणाम झालाय. त्यामुळे काही शक्ती एकत्र येऊन त्यांना हटवण्याचा प्रयत्न करतायत. यावेळी आव्हाड यांनी पालघरचा उल्लेख करत प्रश्न उपस्थित केलाय की गुटखा किनाऱ्यावर उतरतो आणि संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचतो कसा? यामागे कोण आहे? या सर्व गोष्टींचा गौप्यस्फोट आपण करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान
या आरोपांवर प्रतिक्रिया देताना तुकाराम मुंडे यांनी अत्यंत संयमित भूमिका घेतली आहे. त्यांनी असं सांगितलंय की मला या आरोपांबद्दल कोणती देखील माहिती नाही. मी माझं काम करत आहे आणि पुढे देखील करत राहीन. या संपूर्ण प्रकरणावर अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी देखील स्पष्ट आपली भूमिका केली आहे की त्यांनी सांगितलं की एफडीए कडून सध्या चांगली कारवाई सुरू आहे आणि तुकाराम मुंडे यांच्या बदलीचा प्रश्नच उद्भवत नाही. झिरवळ यांनी विभागाच्या अडचणींचा देखील उल्लेख केलाय. अनेक अधिकाऱ्यांकडे वाहनांची कमतरता आहे, कार्यालयीन सुविधा अपुऱ्या आहेत. मात्र या सर्व गोष्टी सुधारण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. तर दुसरीकडे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी तुकाराम मुंडे यांचं जोरदार समर्थन केलंय. ते म्हणालेत की तुकाराम मुंडे यांच्यातील टी हा आता टायगर मधील टी झालाय. ते उत्तम काम करत आहेत आणि किमान 3 वर्ष ते या पदावर कायम ठेवले पाहिजे असं त्यांनी म्हटलंय. शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी देखील हा गंभीर उपस्थित मुद्दा केलाय की त्यांनी असा दावा केलाय की तुकाराम मुंडे यांना जीवे मारण्याच्या धमक्या येतात. त्यांच्या जीवाला धोका असल्यामुळे त्यांना विशेष सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणात एक गोष्ट मात्र स्पष्ट पाहायला मिळाली की तुकाराम मुंडे यांनी सुरू केलेली मोहीम आता केवळ अन्न आणि सुरक्षा मोहीम राहिलेली नाही. ती राज्यातील भेसळ, गुटखा, ड्रग्ज आणि विविध बेकायदेशीर साखळ्यांविरोधातील मोठी लढाई बनली आहे. म्हणूनच आज महाराष्ट्रात 2 प्रश्न चर्चेत आहेत. पहिला म्हणजे नागरिकांना सुरक्षित अन्न मिळवण्यासाठी सुरू असलेली ही मोहीम किती यशस्वी होणार, आणि दुसरी म्हणजे या मोहिमेमुळे अस्वस्थ झालेल्या शक्ती खरंच तुकाराम मुंडे यांच्या विरोधात सक्रिय झाल्या आहेत का? 250 कोटींच्या आरोपामागचं सत्य काय आहे? ड्रग्ज लॉबीचा खरोखरच दबाव आहे का? आणि तुकाराम मुंडे यांच्यावर होत असल्याचा दावा केला जाणारा दबाव कितपत गंभीर आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे येत्या काही दिवसात समोर येतीलच. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की तुकाराम मुंडे यांच्या कारवाईमुळे महाराष्ट्रात सध्या मोठी चर्चा सुरू झाली आहे आणि ही चर्चा आता केवळ प्रशासनापुरती मर्यादित राहिली नाही, तर ती थेट जनतेच्या आरोग्याशी आणि राज्याच्या भवितव्याशी जोडली गेली आहे. आता या संपूर्ण प्रकरणात पुढे काय घडतं, कोणते खुलासे होतात आणि तुकाराम मुंडे यांची मोहीम किती आक्रमकपणे पुढे जाते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. तुम्हाला काय वाटतं? हे 250 कोटी कोणी जमा केले असावेत? कमेंट करून मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.